परत सारखे एक्झाम्पल आहे, परत त्याच्यामध्ये रिलेशन काय एवढं वेगळं नाही विचारलेलं आहे, असंच काहीतरी रिलेशन. फक्त एवढं लक्षात असू द्या की आपण डबल आणि ट्रिपल कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन क्वेश्चन नंबर 8, इफ साइन थीटा is equals to -4/5 where theta lies between -pi less than theta less than 3π/2. असे एक्झाम्पल झाले बरं का, तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचे, लक्षात ठेवा. फाइंड sin 2 theta, cos 2 theta, tan 2 theta. रिलेशन्स आपल्याला व्हॅल्यू कसली दिली आहे, साइन थीटाची, बरोबर. एक लक्षात घ्या, मला याच्यावरनं जर विचार केला साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा, टॅन 2 थीटा, बरोबर ना. साइन 2 थीटाची व्हॅल्यू काय, 2 sin इंटू कॉस, 2 sin इंटू कॉस. साइन थीटा इंटू कॉस थीटा, नॉट अ 2 थीटा. आपल्याला 2 थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला थीटा साइन आणि कॉस मध्ये मिळालेले का, फक्त कोण दिलाय, साइन थीटा. मग मला कोण लागेल, कॉस लागेल. कोण लागेल, कॉस लागेल. पण कॉस 2 थीटा इन टर्म्स ऑफ साइन आहे, कॉस 2 थीटा इन टर्म्स ऑफ साइन आहे. काय ती व्हॅल्यू, कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. म्हणजे कॉस 2 थीटा डायरेक्टली मला काढता येऊ शकतं. आता टॅन म्हटलं तर कॉस आणि साइन ऑब्विसली लागणार, बरोबर. मग आपण sin 2 थीटा काढला, tan 2 थीटा काढला की tan 2 थीटा मध्ये रिप्लेस करून द्यायचा, बरोबर. पण फक्त मला sin 2 थीटा काढण्यासाठी मला फंडामेंटल आयडेंटिटी वापरावी लागेल. नाव ज्या व्हॅल्यू गरजेच्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला रिक्वायर्ड असतील त्या लागणार. कोणता, पहिला sin 2 थीटा म्हणजे 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. मला sin 2 थीटा माहिती आहे, बरोबर. कोण काढायचा आहे, कॉस थीटा. सेकंड cos 2 थीटा 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. हाच कॉमन फॉर्म्युला घेतला मी, कारण साइनची व्हॅल्यू दिली, बरोबर. आणि कॉस काढला, मग नंतर कोणताही फॉर्म्युला वापरा, कोणताही रिप्लेस करा. असं काही गरजेचं नाही की हाच वापरायचा तोच वापरायचा आहे. व्हॅल्यू सर्वांनी काढणार सेम आहे, बरोबर. नंतर tan 2 थीटा, एवढं कशाला करायचं, sin 2 थीटा काढलाय, cos 2 थीटा काढलाय, sin अपॉन cos इज tan. व्हॅल्यू सेम आहे ना, दोघांच्या व्हॅल्यूचा डिव्हिजन घेतली की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. म्हणून जास्त करून tan बदला जात नाही, टॅनच्या फॉर्म्युलांकडे जात नाही, एवढं सफिशियंट आहे. पण त्याचा वापर कुठे करायचा, ऍक्च्युली 12th मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, तिथे सर्वात जास्त वापरायचा होता. त्या ठिकाणी मग टॅन पण येणार, कॉट पण येणार, सेक पण येणार, बऱ्याचशा पार्ट वापरणार त्याच्यामध्ये. ओके, नाव बघ जे दिलंय ते बघ. सिन्स sin theta is equals to -4/5 where theta lies in which quadrant, third quadrant. Okay, therefore by सांगा आयडेंटिटी, sin square theta कशी आयडेंटिटी बनवली, प्लसचा मायनस डायरेक्ट फंडामेंटल आयडेंटिटी. sin square theta मायनस फंडामेंटल आयडेंटिटी फॉर्म्युला आहे बरं का डबल अँगलचा. आता तुम्ही डबल अँगलचा फॉर्म्युला मला कोण काढायचा आहे, कॉस. या साइडला तिकडे जाऊ, cos square theta is equals to 1 - sin square theta. That's cos square theta is equals to 1 minus bracket square 1 minus 16 upon 25. That's 25 minus 16 upon 25
9 upon 25. That's cos square theta. The square root on both sides, then cos theta is equals to plus minus 3 upon 5 plus ut minus. That's cos theta. का पण मायनस घ्यायचा कारण थीटा राहील थर्ड क्वाड्रंट मध्ये cos थीटा निगेटिव्ह असतो. नाव मग cos थीटा निघाला, sin थीटा माहिती आहे पहिला फॉर्म्युला sin 2 थीटा. चला सांगा 2 sin थीटा into cos थीटा, then 2 into sin थीटा ची व्हॅल्यू into cos थीटा ची व्हॅल्यू. चला व्हॅल्यू सांगा पटापट. प्रोडक्ट आहे तिघांचा बरोबर. मायनस मायनस काय होणार प्लस. 2 into 4 into 3 अपॉन 5 into 5 20. जर sin 2 थीटा ची व्हॅल्यू निघेल. Then similarly cos 2 theta 1 minus 2 sin square theta, then 1 minus 2 in a bracket minus 4 upon 5 bracket square, 1 minus 2 in bracket 16 upon 25, then 1 minus 32 upon 25. 2 into 16 will be 32. Cross multiplication 25 minus 32 upon सांगा पुढे बरोबर. Enough. That's what is my cos 2 theta. Last one tan 2 theta is equals to sin. What is sin 2 theta? Sin 2 theta 24 upon 25 gets cancelled minus 24. जर तिघ व्हॅल्यू निघाल्या असे एक्झाम्पल आले तर आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके पुढे एक्झाम्पल त्याच्या फॉर्मॅट मध्ये आणि पुढच्या टाइप मध्ये. होमवर्कसाठी एक्झाम्पल याच फॉर्मॅट मध्ये असते पण सॉल्व्ह करताना आपल्याला तसंच व्हायचं 2 थीटा sin 2 थीटा cos 2 थीटा tan 2 थीटा. ओके इफ sec x is equals to minus 13 upon 5 where x lies between pi by 2 less than x less than 5. Then find sin 2x, cos 2x, tan 2x. If tan x is equals to minus 3 upon 5. No, sorry, minus 3 upon 4. Where x lies between 3 pi by 2 less than x less than 2 pi. Find similar one. दोन होमवर्क लागेल. प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल जास्त आहेत बघ त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट व्हॅल्यूज कमी, प्रूव्ह दॅटची जास्त असतात. इथे सॉल्व करायचं आपल्याला. फाइंड फर्स्ट sin pi by 8, second cos pi by 8 and third one tan pi by 8. तिघ व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायचे. हाउ टू फाइंड दॅट? by using double angle formulas. मल्टिपल अँगल इथे विसरू नका फक्त. हे कोणते अँगल्स आहेत? मल्टिपल अँगल्स आहेत.
आणि यांच्या मल्टिपल मध्ये कोणी माझा रिलेटिव्ह अँगल बसतोय का? π/8 च्या मल्टिपल मध्ये माझा कोणी ओळखीचा अँगल बसतोय का? डबल मध्ये, डबल ट्रिपल याच्यावर सांगा. याचा डबल किती होणार π/8 च्या? याच्या डबल 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 विचारतोय, डिवाइड नाही विचारतोय, डबल π/8 आहे ना, मग याच्या डबल किती होणार? 2 आणि 5 जातोय ना, π/4 येईल ना, बरोबर ना. म्हणजे याच्या डबल किती झाला? π/4, बरोबर. ट्रिपल घेतला, भाग जाईल π/4. पण π/4 ची व्हॅल्यू मला माहिती आहे. व्हॉट इज π/4? 4d5. किती? 4d5. मग मला सांगा, मी जर डबल अँगल वापरला कोणावर? π/8 मधून जर π/4 मध्ये गेलो तर π/4 ची व्हॅल्यू मला माहिती आहे आणि मला व्हॅल्यू काढायच्या आहेत π/8 च्या. कोणाच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत? π/8 च्या. मग एकच फॉर्म्युला पण तिघांसाठी अप्लाय होणार. कसा अप्लाय होणार तो बघा. आता रिलेशन कळतंय, मल्टिपल अँगलचा वापर कसा करायचा आहे. मल्टिपल अँगलचा वापर कसा करायचा आहे. डबल अँगल, आता π/8 घेतला, त्याचा डबल अँगल जर डबल केला तर तुम्हाला π/4 मिळते. म्हणजे मला व्हॅल्यू माहिती आहे π/4 च्या, म्हणून मी कोणावर अप्लाय करू म्हणजे मला sin π/8 मिळेल. कोणता फॉर्म्युला अप्लाय करू? नुसता sin π/8 साठी विच फॉर्म्युला वी कॅन अप्लाय? कोणता फॉर्म्युला? फक्त sin π/8 मिळेल असा. विच फॉर्म्युला वी कॅन कन्क्लूड? सांगा बरं. एका बाजूला π/4 असेल, एका बाजूला π/8 असेल. एका बाजूला π/4 आहे, एका बाजूला सांगा कोणती व्हॅल्यू असेल? sin π/8. ओके, किंवा असं म्हटलं तरी चालेल. कन्सिडर cos 2θ is equals to 1 minus 2 sin square θ. मला θ काय पाहिजे? π/8. θ काय पाहिजे? π/8. जर इथं पुट केला, θ ची व्हॅल्यू π/8 पुट केली, फक्त θ पुट केली तर काय मिळतं बघा. 2 into π/8 cos 2 into π/8 equals to 1 minus 2 sin square. मिळतोय ना मला, sin π/8 मिळतोय, बरोबर. मग हा काय होणार? म्हणजेच काय मिळणार? cos equals to 1 minus 2 sin square. व्हॅल्यू काय याची? 1 upon that's 1 upon √2 is equals to 1 minus या sin square π/8 ला इकडे पाठवून द्या, या 2 ला तिकडे जाऊ द्या. म्हणजेच काय? 2 sin square π/8 equals to 1 minus √2. कारण प्लस मध्ये होता तिकडे जाताना मायनस मध्ये, हा मायनस मध्ये ते इकडे जाताना प्लस. बरं, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. sin square π/8 is equals to √2 minus 1 upon √2. इकडचा 2 तिकडे जाताना मल्टिप्लाय डिवाइड. तर sin square π/8 is equals to √2 minus 1 upon 2. बरं, पुढे काय? मला sin π/8 पाहिजे, तर तो मिळाला मला स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट घेऊन काय करू पुढे? इथे ऍडजस्टमेंट करायला लागेल ना काहीतरी. डिनॉमिनेटर रूटची टर्म झाले का? मग काय करावं लागेल? कोणी मल्टिप्लाय काय? The sin square π/8 is equals to √2 minus 1 into √2 upon 2 into √2 into √2. काय केलं? √2 ने मल्टिप्लाय डिवाइड. मग √2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं की मला √2 into √2 काय मिळून जाईल? √2 minus 1. √2 मध्ये जाऊ देऊ का ब्रॅकेटच्या? √2 into √2 2 minus upon 2 into 2, that's 2 √2, 2 minus √2 upon 4. इकडे काय आला? आता स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय मिळेल बघा?
sin of pi by 8 is equals to root of 2 minus root 2 upon 2. Square root of 4 is 2 minus root 2 ना, square root घेतला तो बॉल. ओके, आणि ऑब्वियसली pi by 8 लाइज इन अ फर्स्ट क्वाड्रंट टेकन एज अ पॉझिटिव्ह वन. पॉझिटिव्ह का घेतला? कारण pi by 8 कुठे आहे? लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री, म्हणून पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली. अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट 2 अपॉन रूट 4 ची व्हॅल्यू रूट 2. ही तुम्हाला sin pi by 8 ची व्हॅल्यू. सेम व्हॅल्यू काढायची कोणाची? cos pi by 8 ची. मग cos pi by 8 ची व्हॅल्यू काढताना काय करणार सांगा मग? ही झाली तुमची फर्स्ट व्हॅल्यू. परत असंच काहीतरी रिलेशन. आता cos टू डिराइव्ह इन टर्म्स ऑफ cos मध्ये आहे आपल्याकडे, बरोबर ना? cos ची व्हॅल्यू मला मिळू शकते. cos टू डिराइव्ह इन टर्म्स ऑफ cos, बरोबर? व्हॅल्यू पुट करा बरं. फॉर्म्युला सांगा. cos 2 थीटा इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. थीटाची व्हॅल्यू परत pi by 8, pi by 8. Therefore cos 2 into pi by 8 is equals to 2 into cos square pi by 8 minus 1. Then we have taken as cos pi by 4. पुढे 2 cos square pi by 8 minus 1. तो minus 1 इकडे येऊ द्या बरं. याची व्हॅल्यू काय? 1 upon, तो minus 1 इकडे येताना 2 cos square pi by 8. Then परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 plus root 2 upon root 2 equals to 2 cos square pi by. हा 2 इकडे येताना डिवाइड, पण डिनॉमिनेटरला रूट 2 आला. परत रूट 2 ने काय करावं लागेल? मग रूट 2 इन अ ब्रॅकेट 1 plus root 2 upon 2 root 2 into root 2. रूट 2 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं. हा 2 इकडे येताना डिवाइड इक्वल टू cos स्क्वेअर pi by 8. देन रूट 2 कॅन्सल. मग मल्टिप्लाय कसा लागेल? पुढे 2 आणि हा 2 into 2 4. that's root 2 मध्ये जाऊ द्या. root 2 plus root 2 into root 2 is 2 upon 2 into 2 will be 4. that's cos square pi by. then root 2 plus 2 upon 4 is equals to cos square, square root on both sides. then root 2 root of root 2 plus 2 upon 2 is equals to cos square pi by स्क्वेअर रूट घेतला गेला आपला, बरोबर ना? मग आता cos pi by 8 ची व्हॅल्यू काढली. मग तुमची cos pi by 8 ची व्हॅल्यू. आता tan pi by 8 पण काढायला लावलं. sin pi by 8 काढलाय. मग काय व्हॅल्यू आहे? 2 2 कॅन्सल होऊन जाईल. रूट ऑफ 2 मायनस रूट 2 अपॉन रूट ऑफ रूट 2 प्लस 2. ही तुमची tan pi by 8 ची व्हॅल्यू आहे. कळतंय? परीक्षेला विचारला गेला यांच्यातला तुम्ही tan pi by 8 फाइंड आउट करायचा. लगेच फाइंड आउट करू पटकन. लास्ट टाइमचे जे एक्झाम्पल होते सॉल्व झाले सगळ्यांचे सॉल्व झाले. कुणाला आलेले नाही आहेत बघते एक्झाम्पल? आलेलं नाही आहे किंवा व्हॅल्यू काढता आले नाही. असं काय कुणी आहे का? व्हॅल्यू काढता आलेली नाही आहे सांगा. सर्वांना जमलेले आहेत का ते विचारतो. नाही जमले, समजले नाही. आपल्याला 3 व्हॅल्यू काढायच्या होत्या. कोणत्या कोणत्या 3 व्हॅल्यू? sin 2x. sin 2x म्हणजे कोण? sin 2 sin x into cos x. आणि cos 2x म्हणजे कोण? कोणता फॉर्म्युला वापरायचा हे नंतर ठरव, कारण आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची त्याच्यावर डिपेंडेंट असेल. आता दिलेली कोण आहे? पहिली व्हॅल्यू sec दिला ना, मग cos निघेल. मग cos 2x in terms of cos काढा. cos 2x in terms of cos आणि sec वरनं cos डायरेक्ट निघेल, बरोबर ना? cos 2x sec x इक्वल टू किती आहे? हा दिलाय, बरोबर. मग sec x वरनं cos x काय मिळेल? -5/13.
क्वाड्रंट सेकंड मध्ये, थिटा एक्स कुठे आहे सेकंड क्वाड्रंट, बरोबर, दोघं निगेटिव्ह राहणार. मग कॉस वरनं आपल्याला साइन काढता येईल बाय काय फंडामेंटल आयडेंटिटी. बर, मला कॉस माहिती आहे, साइन काढायचा आहे, कॉस तिकडे जाऊया. sin square x is equals to 1 minus cos square x. sin square x is equals to 1 minus cos ची व्हॅल्यू -5/13, त्याचा काय स्क्वेअर, स्क्वेअरिंग करा. 1 minus 25/169, क्रॉस मल्टिप्लिकेशन 169 minus 25/169, then 144/169. the sin square x is equals to sin x is equals to 12/13 plus minus positive की minus positive कबर x sin is a second quadrant, sin is a positive in second quadrant, बरोबर. मग sin x is equals to किती येणार 12/13. आता मला सांगा cos मिळाला, sin मिळाला, काय राहिलं त्याच्यात. sin 2 डबल अँगल काढा, cos tan इतकं ना असं पण दोनच व्हॅल्यू लागतील ना आपल्याला. कोण sin 2x is equals to 2 sin x into बर 2 into sin x ची लागताच काढली 12/13 into cos x ची व्हॅल्यू. मग पुढे सॉल्व करायचं, प्रोडक्ट घ्या, सांगा मायनस 120 झाली sin 2x ची व्हॅल्यू. cos 2x मग कोणत्या फॉर्म मध्ये, कोणताही घ्या, sin पण माहिती आहे, cos पण माहिती आहे, कोणताही फॉर्म, कोणत्याही वेळेने, बरोबर. 2 cos square x 2 cos x ची व्हॅल्यू -1, then bracket square, then 2 in bracket 25/169 minus 1, then 50/169 minus 1, cross multiplication 50 minus 169/169, then 119/169 minus 1, मोठी व्हॅल्यू 169. हीच व्हॅल्यू तुम्ही जर साइनचा जरी वापरला फॉर्म्युला तरी तीच मिळणार. साइनचा फॉर्म्युला काय, साइनचा फॉर्म्युला 1 minus 2 sin square x, बरोबर. मग साइनची व्हॅल्यू सांगा 1 minus 2 साइनची व्हॅल्यू त्याचा काय, then 1 minus 2 in bracket 144/169 पुढे 169 minus 288 किती येणार दोघांचं 119 मायनस की प्लस सांगा. दोघांनी व्हॅल्यू सेम येते, तुम्हाला साइन माहिती आहे, कॉस माहिती आहे, कोणताही फॉर्म्युला पुश करा. ओके, मग टॅन काढायला दोघांची डिव्हिजन 169 गेट कॅन्सल, मायनस मायनस गेट प्लस 120/190, बरोबर. हे आन्सर येणार. सोपे क्वेश्चन होते, सोपे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. लॉजिक व्यवस्थित लावायचं आणि सॉल्व्ह करायचं. तो होत आहे पुढचा क्वेश्चन मला पूर्ण सॉल्व्ह पाहिजे. ओके ना, अजून दिलं तर ते tan पाय बाय काढला, कोणाकोणाला आलेला आहे, आलाय नाही आला. tan पाय बाय का होत अरे साइन पाय बाय काढला होता, कॉस पाय बाय काढला होता, दोघांची डिव्हिजन घेतली, फायनल आन्सर मिळेल, तरी बी नाही आला. हा, काल आपण साइन आणि कॉस दोघं काढले होते का. साइन पाय बाय काढला होता आपण, कॉस पाय बाय काढला होता, बरं. मग tan पाय बाय का बरं जमलं, tan पाय बाय का बरं जमला.
tan पाय बाय 8 इक्वल टू sin पाय बाय 8 अपॉन cos, चला sin पाय बाय 8 ची व्हॅल्यू सांगा. 2 minus 2 divided by हेच आहे. हा 2 कॅन्सल. असं देईल. दोघांचा रूट कॉमन लिहा. कॉमन लिहिल्यानंतर काय मिळणार बघा. 2 minus √2 अपॉन, बर सॉल्व करायला ना, कारण डिनॉमिनेटरला रूटची टर्म चालणार नाही. मग सॉल्व करायला काय करतो आपण, कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट कोण आहे, √2 minus 2. लिहिताना तर असं लिहायचं 2 plus √2 चालेल. म्हणजे तो दिसताना म्हणजे अप्रोप्रिएट दिसेल. ओके. नाव देन अंडर रूट मध्ये 2 minus √2 2 minus √2 अपॉन 2 plus √2. काय केलं, डिनॉमिनेटर कोण होता 2 plus √2, त्याचा कॉन्जुगेट 2 minus √2 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं, रॅशनलाइज केलं. काय केलं, रॅशनलाइज केलं. मग 2 minus √2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कुठल्यानुसार a plus b a minus b इक्वल टू a square minus b square. 2 square is 4. √2 square is a plus b a minus b equal to a square minus b square. Then व्हॅल्यू बघा, स्क्वेअर रूट सेपरेट केला तरी चालेल. स्क्वेअर रूट सेपरेट केला 2 minus √2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन √2. 4 minus 2 2. स्क्वेअर रूट सेपरेट केला √2 आला. द स्क्वेअर एट स्क्वेअर रूट 8 कॅन्सल. देन नेक्स्ट 2 minus √2 स्क्वेअर रूट 8 कॅन्सल अपॉन, बर पुढे √2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड, कारण डिनॉमिनेटरला √2 ची टर्म चालत नाही. मग √2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं 2 minus √2 अपॉन √2 into √2 is 2. तो √2 मध्ये गेला 2 √2 मायनस पुढे 2 बाहेर काढता येईल. मग 2 बाहेर काढला की 2 2 काय होईल, कोण उरला, √2 minus 1. अजून काय ऍडजस्टमेंट होती का, आधीच काहीतरी ऍडजस्टमेंट होती का याच्यात, इथपर्यंत ठीक होतं बरोबर. याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट करता येत होती. तुम्ही जर न्यूमरेटर मधून √2 बाहेर काढला असता तरी चाललं, डिनॉमिनेटरचा √2 कॅन्सल होऊन गेला असता बरोबर ना. हा 2 लिहिताना कसा लिहिला असता, √2 into √2, आणि मग एक √2 बाहेर काढला, √2 minus 1 उरला असता, डिनॉमिनेटरचा √2 काय झाला असता, कॅन्सल बरोबर. 4 स्टेप वाढून गेले, 4 स्टेप त्याच्यामुळे वाढले. कोणाचा आन्सर आलाय, कोणाचं नाही. परीक्षेत आलं मग मग काय काय लिहा, तेवढंच एक सांगत काम. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, एक लक्षात घ्या, ह्या एक्झाम्पल्स मध्ये LHS आणि RHS मध्ये लिंक लागत नाही. काय सांगतो परत एकदा, कारण ही डबल अँगल आहे, ट्रिपल अँगल आहे, मल्टिपल अँगल आहे, आणि यांच्यामध्ये LHS वेगळा तर RHS वेगळा असतात. त्याच्यामध्ये आपली थिंकिंग पॉवर चांगली असते की आपण इझिली त्यांना सॉल्व्ह करू शकतो. पण
एक्झाम्पल सोपे राहणार नाही. हा एक टॉपिक आणि पुढचा एक टॉपिक, याच्यावरचे एक्झाम्पल सोपे नाहीत. सर्वात हार्डेस्ट एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्री मधले याच्यावरच राहणार. हा एक टॉपिक आणि याच्या पुढचा टॉपिक. लक्षात प्रूव्ह दॅटचे जे पण एक्झाम्पल घेतोय ते, म्हणून परत परत सांगतोय, जेवढे एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करशाल, जेवढे झालेत तेवढे कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमच्या हाताकडून काढा. जेवढे तुम्ही हाताकडून काढशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर राहणार. नाही तर काय होईल माहिती का, ते वरवर चालू एखादा निबंध वाचतोय तसं काहीतरी, तसं करायचं नाही. लक्षात राहणार नाहीत. मी अजूनही सांगतोय, त्यांना 1-1, 2-2 वेळा तुमच्या हाताकडून स्वतः अप्लाय करून मग सॉल्व्ह करा. कारण याच्यात डबल आहेत, मल्टिपल आहेत. सारखे एक्झाम्पल परीक्षेला पडत नाही. ओके, पुस्तकातले राहतील पण सारखे येणार नाही, थोडंफार काहीतरी चेंज करून देतील. त्यामुळे लक्षात असू द्या, थिटाच्या ऐवजी एक्स विचारतील, कन्फ्युजिंग करतील. विचारताना ते विचारतात, पण विचार फॉर्म्युले तेच वापरतील, त्या फॉर्म्युले काय बदलणार नाही, पण विचारताना फिरवून विचारतात. आलं लक्षात? प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, नाव क्वेश्चन नंबर, प्रूव्ह द फॉलोइंग. First, sin 2 theta upon 1 minus cos 2 theta is equals to cos square theta. Cot theta value equal to cot theta. चलो, LHS sin 2 theta upon 1 minus cos 2 theta. इकडे डबल अँगल आहे. जर एक्सप्रेशनचा विचार केला तर इकडे डबल अँगल आहे आणि इकडे नुसता थीटा आहे. बरोबर, इकडे डबल तर इकडे त्याच्या निम्मा. बरोबर, नुसता थीटा आहे. मग आता मला सांगा काय करता येईल, म्हणजे मला कॉट थीटा कडे जाता येईल. म्हणजे ऑब्विसली मला या 2 थीटा मधून थीटा मध्ये जायचं आहे. माझ्याकडे डबल अँगल मधून मला थीटा मध्ये जाण्याचे फॉर्म्युले आहेत. मग sin 2 थीटाची व्हॅल्यू सांगा. 2 sin थीटा इंटू cos थीटा. ओके, आता 1 मायनस cos 2 थीटाची व्हॅल्यू काढली का आपण? नाही काढली? मी आधी सांगितलंय, फिरवून विचारतील. काय फिरवून विचारतील? काय cos 2 थीटा काढलाय ना आपण, पण त्यांनी विचारला काय? cos 2 थीटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ कॉस मध्ये सांगा. 2 cos स्क्वेअर आणि दुसरा इन टर्म्स ऑफ साइन सांगा. बरोबर, कोणतं वापरू? वरचा हा बसेल का 1 मायनस cos 2 थीटा मध्ये? वरचा बसतो आहे का? 1 मायनस cos 2 थीटा मध्ये बसतोय का? कसा बसतोय? इथे कोण आहे? 1 मायनस cos 2 थीटा. इथे कोण आहे? हा -1 जर इकडे आला तर प्लस होईल, तो 1 प्लस cos थीटा. दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा. 1 प्लस cos 2 थीटा कोण? कारण -1 इकडे त्यांना काय होणार? 1 प्लस cos 2 थीटाची व्हॅल्यू 2 cos स्क्वेअर थीटा. बरोबर, आणि जर हा cos 2 थीटा इकडे पाठवला आणि 2 sin स्क्वेअर थीटा इकडे पाठवला तर 1 मायनस cos 2 थीटा मायनस 1 ची व्हॅल्यू, सॉरी 1 मायनस cos 2 थीटा, cos 2 थीटाची व्हॅल्यू 2 sin स्क्वेअर थीटा. मग कोणती व्हॅल्यू पुट करू सांगा? दिसतं ना डायरेक्ट 1 मायनस cos 2 थीटा. मी ज्यावेळेला डबल अँगल चालू झाले तर त्यावेळेला मी इंटरचेंज करून दाखवले, फिरवून दाखवले की यांना कसं फिरवायचं. आणि विचारताना मोस्ट ऑफ टाइम असाच काहीतरी विचारलं होतं. असा नाही विचारलं 2 थीटाची व्हॅल्यू पुट करा, असा नाही विचारलं. विचारताना असा विचारतात. म्हणून हे दोघं सुद्धा लक्षात ठेवायचे. 1 प्लस cos 2 थीटा, 1 मायनस cos 2 थीटा, 2 sin स्क्वेअर थीटा, 1 2 cos स्क्वेअर थीटा. इथे डिनॉमिनेटर पुट करा. 1 मायनस cos 2 थीटाची व्हॅल्यू 2 2 गेट, 1 sin गेट, थीटा मध्ये ना सर्व डबल मध्ये राहिलं का? नाही, उरलेल्या व्हॅल्यूज दे. cos थीटा अपॉन sin थीटा. मग cos थीटा अपॉन sin थीटा काय? चालेल. काही डाऊट? पुढे बघा, तुम्ही सांगायचं.
1 minus cos 2 theta upon 1 plus cos 2 theta equal to tan square theta. चल LHS बघा आणि तुम्हीच सांगायचं मला व्हॅल्यूज कोणत्या पुट करू. What is the value of 1 minus cos 2 theta? 2 sin square upon 2 to get sin square upon cos square, which is my सुरुवातीला सोपे नंतर बघू. ओके थर्ड व्यवस्थित नीट लक्ष द्या काय करतोय व्हॅल्यू रिप्लेस करताना. ही एक ऍडजस्टमेंट जी आहे ती परत परत वापरलेली आहे. ही जी ऍडजस्टमेंट आहे परत परत मी सांगितलंय डोक्यात कोरून ठेवा. हे जे सांगितलंय मी डोक्यात कोरून ठेवा. काय सांगितलं होतं मी टॅनच्या रिलेटेड फॉर्म्युला 1 minus tan a upon 1 plus tan a लक्षात आहे का. tan pi by 4 plus a चा आहे का डोक्यात काहीतरी. ओके तसा काहीतरी फॉर्म्युला आहे व्यवस्थित बघा. cos 2a upon 1 minus sin 2a equals to 1 plus tan a upon 1 minus tan a. आता LHS मध्ये बघा आणि RHS मध्ये बघा. अँगल्स कोणत्या फॉर्म मध्ये इकडे डबल आहे तर इकडे त्याच्या निम्म हाफ बरोबर. डबल टू हाफ देन वी हॅव टू गेटिंग द डबल इन टर्म्स ऑफ हाफ. त्याच्या डबलच्या निम्म आपल्याला करायचं आहे. मग LHS बघा LHS cos 2a upon 1 minus sin. याच्यात ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे एक ऍप्रोप्रिएट व्हॅल्यू आहे. ऍप्रोप्रिएट व्हॅल्यू ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिसतायत त्या व्हॅल्यू रिप्लेस करा आणि ही ऍडजस्टमेंट परत 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 बऱ्याचदा करायची आहे. हेही लक्षात असू द्या. हीच ऍडजस्टमेंट cos 2a ची व्हॅल्यू पुट करायची आहे cos square a minus sin square आहे का हा फॉर्म्युला आपला. cos 2 theta equal to cos square theta minus झाला असा. ओके 1 minus sin 2a 2 sin a into cos a झालं इथपर्यंत. ओके हा जो 1 दिसतोय या 1 ची व्हॅल्यू पुट करायची आहे cos square theta plus sin square theta. cos a minus sin a into cos a plus sin. काय केलं अरे काहीतरी केलं मी. a minus b a plus b काय a square हाच आहे ना. ओके स्प्लिट केला डिवाइडेड बाय ह्या 1 ची व्हॅल्यू पुट केली काय cos square a plus sin square a minus 2 sin a into cos a बरोबर का. 1 ची व्हॅल्यू पुट केली. तुम्हाला माहिती आहे ना 1 कोण आहे. cos square theta plus sin square theta equal to 1. आपण त्या 1 ची व्हॅल्यू पुट करायचं बघा tan pi by 4 तसंच पुट करायचं याला बरोबर. ओके डिनॉमिनेटर काय दिसतंय काय दिसतोय डिनॉमिनेटर ओके व्हाट इज द वैल्यू ऑफ दिस टाइप a square plus b square minus 2ab. a plus b की a minus अरे हा -2ab इकडे लिहिला तरी चालेल ना. -2ab plus b square काय तो हा a minus b bracket square बघा ना a square plus b square minus 2ab a काय sin a cos a आणि b काय sin a. पुट करा ना सांगा काय येईल cos a minus sin a cos a plus sin a upon cos a minus sin a bracket square cos square a plus sin square a minus 2ab बरोबर ना. एक्सपान्शन काय झालं कॅन्सल सेम आहे ना.
कॉस ए मायनस साइन ए काय सेम आहे. उरलं कोण कॉस ए प्लस साइन ए अपॉन कॉस ए मायनस साइन ए. बर याच्याबरोबर मला टॅन मध्ये जाते. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस ने डिवाइड. कॉस ए अपॉन कॉस ए 1 लिहावं लागेल बरं का तिथे. कॉस ए अपॉन कॉस ए प्लस साइन ए अपॉन कॉस ए होल डिवाइडेड बाय कॉस ए अपॉन कॉस ए माइनस साइन ए अपॉन कॉस ए. देन cos गेट देन इथे 1 आहे बरोबर. हा काय 1 प्लस अपॉन इज इट माय RHS. व्यवस्थित बघा. डबल अँगल मधून नुसता टॅन मध्ये येण्यासाठी काय करावं लागतं विचारताना तुम्हाला ही व्हॅल्यू ऍक्च्युअली ही व्हॅल्यू आपण काढली cos थीटा अपॉन 1 मायनस sin थीटा किंवा 1 प्लस sin थीटा अपॉन cos थीटा केले ते व्हॅल्यूज. कुठे गेले ट्रिग्नोमेट्री मध्ये. त्या एक्झाम्पल्स मध्ये आपण सॉल्व्ह केलं आहे. लक्षात घ्या. परत एकदा बघा वाटल्यास कॉम्पोनंट डिव्हिडंड लॉ वापरले त्याच्या आधीचे एक्झाम्पल चेक करा एकदा. त्याच्यामध्ये आपल्याला असं काहीतरी मिळतं. असेच फॉर्म्युले असंच मिळतंय. तो फॉर्म्युला परत चेंज होत नाही. सारखे रिलेशन वापरायचे. त्यामुळे व्यवस्थित अप्लाय करा. ओके चला पटकन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन 4. व्यवस्थित एनर्जी आणि RHS ऑब्झर्व करा आणि मग सांगा याच्यामध्ये काय करू शकतो. LHS ला अँगल बघा थीटा आहे आणि RHS ला म्हणजे ऑब्विसली मला डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये जायचंय. डबल मध्ये जायचंय बरोबर. बघा बरं काय मिळतं आपण LHS घ्या tan थीटा प्लस cot थीटा. चला tan थीटाची व्हॅल्यू सांगा. ओके cot थीटाची व्हॅल्यू बरं. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बरं पुढे cos थीटा इनटू बरं पुढे 1 अपॉन साइन अगोदर घेतो नंतर cos. चला काय करायचं मला तुम्ही सांगायचं. सेपरेट पुढे काय पाहिजे त्याच्याकडे लक्ष तर द्या. काय पाहिजे कोसाइन पाहिजे. म्हणजे ते साइन आहे कॉस आहे. हा कोणासारखा तरी दिसतोय. मला डबल अँगल मध्ये जायचंय. डबल अँगल मध्ये जायचंय. इथे 2 पाहिजे होतं ना तर मला साइन मध्ये जाता आलं. साइन कुठे असता डिनॉमिनेटरला 1 अपॉन साइन म्हणजे जातोय बरोबर. पण मग 2 नाही काय करू ऍडजस्ट करा. आणा त्याला नसेल तर आणायचा. ऍडजस्ट करायचं. मल्टिप्लाय डिवाइड करून काही फरक पडणार आहे. कॅन्सल केला की मला जी आधीची टर्म होती तीच मिळाली बरोबर ना. मग 2 अपॉन 1 अपॉन साइन 2 थीटा हा 2 बाजूलाच ठेवा. 2 इंटू 1 अपॉन साइन 2 थीटा लिहिताना असं लिहिलं बरोबर. 1 अपॉन साइन 2 थीटा लॉजिक दुसरं काहीच नाही बरोबर. that's RHS. पुढे बघा पुढचं एक्झाम्पल इंटरेस्टेड आहे. ते बऱ्याचशा पेपरमध्ये विचारलं गेलं तुमच्याच प्रिव्हियस पेपरमध्ये. ओके त्या एक्झाम्पलला व्यवस्थित ऑब्झर्व करा. आणि बऱ्याचशा तुमचे जे नवीन बुक आहेत त्या नवीन बुकमध्ये मिस्टेक झाल्या. ओके ते एक्झाम्पल काय ते करेक्ट करून घ्यायचं. घरी गेल्यानंतर ते एक्झाम्पल चेक करायचं.
2 प्लस, लक्षात घ्या बरं का, एक्झाम्पल cos 8 थीटा इक्वल टू 2 cos थीटा. दिसताना खूप डेंजर एक्झाम्पल. ओके, पण एका फॉर्म्युल्यावर सगळं फिरलं, एका फॉर्म्युल्यावर लक्षात घ्या. 8 थीटा इज ना ऑब्विसली मल्टिपल अँगल. कोणाच्या मल्टिपल मध्ये? 2 च्या, 3 च्या, 2 च्या मल्टिपल मध्ये, बरोबर ना. पण 2 च्या मल्टिपल मध्ये असल्यानंतर बघा, पण माझ्याकडे एकच फॉर्म्युला आहे, एकच फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला? 2 थीटाचा. 4 थीटाचा पण नाही आणि 8 थीटाचा पण नाही. माझ्याकडे जास्तीत जास्त केवढा फॉर्म्युला आहे? 2 थीटाचा. मग 8 थीटा पर्यंत जाऊ कसं? 8 थीटा पर्यंत जाऊ कसं? माझ्याकडे 2 थीटाचा फॉर्म्युला आहे आणि 8 चा विचार आहे. मग करायचं काय? हा, मी LHS घेतोय, लक्षात घ्या काय करायचंय. रूट ऑफ विचारलं गेलं पेपर मध्ये, लक्षात राहू द्या. हा, या दोघांमध्ये 2 कॉमन काढतो इथल्या रूट मध्ये. मला फायनल आन्सर रूट मध्ये नाहीये हे लक्षात राहू द्या. फायनल आन्सर रूट मध्ये का फायनल आन्सर नाही, तर फायनल आन्सर रूट मधून मला काढायचं आहे. म्हणजे ऑब्विसली इथे कुठेतरी स्क्वेअरिंग झाला असेल, त्याच्याशिवाय मिळणार नाही. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्याशिवाय मला मिळणार नाही. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट मला काढायचे, तर मला ऑब्विसली स्क्वेअरिंग मध्ये आणणं गरजेचं आहे, बरोबर. मग पहिला जो अंडर रूट आहे त्यांच्या दोघांमध्ये मी 2 बाहेर काढतो. बघा बरं काय मिळतं. 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 इन अ ब्रॅकेट, दोघांमध्ये 2 बाहेर काढला ना. 1 प्लस कॉस 8 थीटा. असं कुठेतरी केलंय मी. माझ्याकडे फॉर्म्युला एकच, कोणता? 1 प्लस कॉस 2 थीटा. काय येतो? प्लस आला की काय? प्लस आला की कॉस मध्ये येणार. 1 प्लस कॉस 2 थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा. मायनस आला की 2 डोक्यात ठेवा. प्लस आला की 2 cos स्क्वेअर थीटा आणि मायनस आला की 2 cos स्क्वेअर थीटा, बरोबर. मग मला सांगा, इथे मला 8 पाहिजे, तर काय करू? काय करू? काय करू? इथे 8 पाहिजे ना, मल्टिप्लाय करा 4 ने, बरोबर. आता कुठे मल्टिप्लाय केला? कुठे मल्टिप्लाय केला? अँगल मध्ये. कोणाच्या? LHS साइडच्या. LHS साइडला जो कॉस होता तिथे मी अँगलला कितीने मल्टिप्लाय केलं? 4 ने. जर इकडे तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करताय तर तिकडच्या अँगलला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने? 4 ने. मग लक्षात घ्या, 1 प्लस कॉस 4 इंटू 2 8 थीटा 2 कॉस स्क्वेअर. फरक पडतो ना डबलला. हाफ करणं आपण केलेत ना, हाफ अँगल डबल मधून हाफ मध्ये लिहिलेच आपण, बरोबर ना. मग जर अँगल इथे थीटाला जर मल्टिपल मध्ये असला तर आपण एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करू शकतो अँगलला, पण तेवढा अँगल नुसता तिथेच नाही मल्टिप्लाय करू शकत. तर तेवढीच व्हॅल्यू कुठे ऍडजस्ट करावी लागेल? RHS साइडला पण. कोणामध्ये? अँगल मध्ये. मी काय केलं दोघं ठिकाणी? 4 ने मल्टिप्लाय. मग आली का व्हॅल्यू 1 प्लस कॉस 8 थीटाची इक्वल टू काय आली? 2 cos 4 थीटा. सांगा मला पुढच्या व्हॅल्यूज तुम्ही सांगा. हा 2, याची व्हॅल्यू काय आली? ब्रॅकेटची व्हॅल्यू 2 cos स्क्वेअर 2 इंटू 2. बघा बरं का, बरोबर इथपर्यंत. बर, पुढे स्क्वेअर रूट ऑफ 4 2 स्क्वेअर ऑफ स्क्वेअर कॉस स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आहे ना, कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. मग उरला काय तुम्हाला? हा 2 प्लस 2 कॉस परत 2 कॉमन. बघा बरं काय मिळतं आता? कॉस 8 थीटा होता ना, बरोबर.
वरती कॉस 2 थिटा होता. मग याला काय करू? दोघं बाजूंना सांगा मग पटकन. 1 प्लस कॉस 4 थिटा इक्वल टू 2 थिटा. 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा. काय केलं? 2 रे मल्टिप्लाय. 1 प्लस कॉस 4 थिटाची व्हॅल्यू 2 इंटू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. रूट 2 बाहेर निघेल. रूट 4 मधून ऑब्विसली 2 येईल. मग काही सांगा 2 प्लस 2 कॉस परत दोघांमध्ये 2 कॉमन. 2 इन ब्रॅकेट बरोबर. 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू अगोदरच माहिती आपल्याला. काय ती व्हॅल्यू? मग रूट ऑफ 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू रूट ऑफ 4 कॉस स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू सांगा. झालं ना? काय माझी काय अवघड होतं याच्यात? कॉमन काढायचा, व्हॅल्यू पुट करायची, कॉमन काढायचा, व्हॅल्यू पुट करायची, रिड्यूस करायचं. कळतंय? लिहा. विचारलं गेलं पेपरला लक्षात आहे 3 मार्काला.